मी आहे विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातली। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे 2 ज्येष्ठ मंत्री आणि प्रतोद आता पडद्यामागून वेगाने कामाला लागलेले आहेत। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्या सोबत पक्षाचे प्रतोद भरत गोगावले विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करून बाहेर पडलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये तसंच आमदारांच्या मतांची गोळाबेरीज करण्याची जबाबदारी या तिन्ही नेत्यांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। रोलिंग विधान परिषद निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे शिवसेनेचे 3 रणनीतिकार हे पडद्यामागून मोठ्या राजकीय घडामोडी घडून आणतात। आपल्या सोबत आहेत उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांच्या हातामध्ये एक कागदपत्र देखील आहे। त्यांनी कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं, पुढचं कागदपत्र वेगळं आहे मात्र मागची वेगळी असू शकतात। तुम्ही सांगा कसली तयारी चालली आहे, काय नियोजन चाललंय? मी मुद्दाम एवढ्यासाठी दाखवलं की या कागदामध्ये 1 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या रुग्णांना जी मदत केलेली आहे त्याची ही यादी आहे। मी असेल, भरत शेठ असतील किंवा शंभूराज असतील, आम्ही कुठेही रणनीती ठरवायला जात नाही आहोत। आम्ही एका महत्त्वाच्या विकासात्मक कोकणातल्या गोष्टीसाठी एकत्र बसणार आहोत आणि रणनीती ही काही सांगून ठरवायची नसते। एवढंच सांगतो की 9चे 9 उमेदवार महायुतीचे निवडून येतील, तशी रणनीती तिन्ही नेत्यांनी केलेली आहे। 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे। कुठला उमेदवार पडणार आणि त्याला पडण्यासाठी काय पडद्यामागे कुठचा उमेदवार पडणार ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही। आमचे 9 उमेदवार निवडून देणार याच्यावर आम्ही ठाम आहोत। तिघापैकी जो पडायचा तो पडेल, पण आमचे 9 जिंकतील एवढं नक्की। पुढे एकदा हॉटेलमध्ये काही आमदारांना घेऊन जाणार? हॉटेलमध्ये काय आमदारांना घेऊन जाणार? हॉटेलमध्ये काय आमदारांना घेऊन जाणार? नाही, हॉटेलमध्ये जायचं नाही जायचं ह्या बातम्या तुमच्याकडे कशा लागतात आम्हाला माहित नाही, कारण मी राज्याचा मंत्री म्हणून शिवसेनेचं काम करतोय। आमचे प्रतोद साहेब इथे आहेत, राजे इथं आहेत, पण त्यांना अजूनही बातमी कळली नाही जी सूत्रांनी तुमच्याकडनं दिली, म्हणून हा कागद देखील उघडून दाखवला। या कागदात असं काही वेगळी कोणाची नावं नाहीत, आणि वेगळी नावं असतील तर आम्ही ती तुम्हाला कशाला सांगू। अच्छा, आपल्यासोबत प्रतोद आहेत शिवसेनेचे, काय तयारी चालली आहे पडद्यावर? किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? नाही, किती आमदार संपर्कात असण्यापेक्षा आमचा जो कोटा आहे जे महायुतीचा तो आमचा परिपूर्ण आहे, त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाहीये। आणि आमचे जे काही 9च्या 9 उमेदवार आहेत ते आम्ही निवडून आणणार। पण कोटा जो आहे तोच गुप्त मतदान होणार आहे, त्यामुळे काहीसं काळजीचा देखील स्वर आहे। एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणार, त्यामुळे फोडाफोडी हा ते जे काय त्यांची कोणाची कमाल असेल तो करेल, पण आम्ही आमची तयारी पूर्ण चालू ठेवलेली आहे आणि आम्ही यशस्वी होऊ। तुम्ही कमाल म्हणताय, पण पडद्यामागे खूप मोठी धमाल चालू आहे, काय सांगाल? ते चालतं ना, जे काय त्यांच्या परीने आहे ते करतील, आम्ही आमच्या परीने करू। प्रत्येक जण जो रणांगणात उतरतो तो विजय मिळवण्यासाठी उतरतो, त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे आणि 9च्या 9 उमेदवार। पण काही आमदारांना हॉटेलवरती ठेवलं जाणार आहे का? अजून तरी तशी काय हे नाही, पण तशी वेळ आली तर ठेवू, पण ठेवायलाच पाहिजे अशातलाही काही भाग नाही आहे, कारण पक्षाचे लोक एकत्र आहोत आणि विजय गणित जुळवून आणायचं आहे, त्यासाठी मतांची गोळाबेरीज जी आहे ती अत्यंत महत्वाची ठरणार आहे। ती तयारी कधीच झालेली आहे, म्हणून तो उमेदवार उभे केलेत ना। जर मतांची बेरीज जर आमच्याकडे नसती तर आम्ही उमेदवार कशाला वाढवला असता। तुम्ही न्यूज तर आपण बघितलेलं आहे की भरत गोगावले आता विधान भवनातून बाहेर पडत आहेत, त्यांच्या हातात काही कागदपत्र देखील आहेत। एकूणच सगळी गोळाबेरीज आहे